श्री स्वामी समर्थ. काल होती माही पौर्णिमा आणि आपण गेलो होतो मायका देवीच्या आणि बाळूमामाच्या मंदिरामध्ये. ते कुठे गेलो होतो, कसं गेलो होतो ते पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच. आता म्हणतात ना, ही एकच अशी आहे ही फुगली की जीवाला समाधान वाटतं. तर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, काल होती पौर्णिमा आणि मी मस्त छान अशा पुरणपोळ्या बनवल्या होत्या. आता बघू शकता इथं छान अशी पुरणपोळी, टम्म फुगलेल्या पुरणपोळीची रेसिपी तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. पण आज काय रेसिपी वगैरे दाखवणार नाही, कारण खूप वेळ झाला होता, टाईम झाला होता, मंदिरात जायचं होतं. तसं रविवार असल्यामुळे खूप सगळं लेट होत होतं. तर एरवी असं कसं आपण लवकर उठतो, पण रविवार म्हटलं की थोडासा उशीर होतोच. तरी जाऊ द्या. कशी वाटली माझी ही पुरणपोळी तुम्ही कमेंट करून सांगायची. टम्मा अशी फुगलेली पुरणपोळीची रेसिपी हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही विजिट करा आणि बघा. तर इथे मस्त अशा पुरणपोळ्या तयार केल्या आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये. बाकीचं तुम्हाला इकडचं तिकडचं काही दाखवणार नाही आहे, कारण तेवढाच व्हिडिओ शूट करायचा सुद्धा टाईम नव्हता. पटकन असं नैवेद्य घेतला, तयार वगैरे झालं आणि गाडी काढलेली आहे आहोंनी. आणि आहोंना पण थोडंसं बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे सुट्टी होतीच आज, पण जायचं होतं त्यांना, त्यांचं दुसरं काम होतं, म्हणून आम्ही पटकन असं आवरलं. आणि या लोकेशनवरून तर तुम्हाला समजलंच असेल की कुठल्या मंदिरात चाललेलो आहे आम्ही, कोणत्या मंदिरात चाललेलो आहे. मंदिर तर तुम्हाला आधी माहिती आहे, पण कुठल्या मंदिरामध्ये. तर इथे आम्ही आलेलो आहे कामोठ्यामध्ये. आता नवीनच झालेलं बघा, नवीन म्हणजे खूप दिवसापूर्वीचं होतं, पण त्याचं नवीन केलं. आधी एकदा मी गेले होते मागच्या 2 वर्षांमध्ये, असंच पौर्णिमेलाच गेले होते. तर कुणाकुणाच्या घरी कुठे कुठे माई पौर्णिमेला पुरणपोळी बनवतात. चिंचणी मायकाची तर गावाला इतकी तयारी चालू आहे ना. आता जर आपल्याला तिकडे जायचं होत नाही, मग आपण इथेच नैवेद्य वगैरे करतो. इथे पहिल्यांदा साईबाबाची मूर्ती आहे, नंतर आपल्या बाळूमामाची मूर्ती आहे. आणि छान असा नैवेद्य वगैरे दाखवला. आता ते नैवेद्य दाखवायला नाही, ते होतं ना पुजारी होता, पण ते लोक कसं बोलले की तुमच्या हाताने दाखवा. ते पुजारी ताट वगैरे घेत नव्हते. मस्त छान असं नैवेद्य दाखवून घेतला. आणि जे मग नंतर तिथे आहे ना, पुरणपोळी ठेवायचं असं हेच नव्हतं, भाजी भाकरी मस्त छान असं नैवेद्य कुणी आणून ठेवलं होतं देवीला, म्हणजेच मायका देवीला. तर दिवा वगैरे मी करून घेतला होता, एक दिवा ठेवला. आणि मग त्यांनी बोलले की मी बोलत होते की असंच ठेवावं नैवेद्य, पण ते बोलले की नाही, ताटामध्ये ठेवा, म्हणजे जेणेकरून ते राहील. आणि मग त्यांनी ताट दिलं आणि मग ताटामध्ये नैवेद्य वगैरे ठेवला. मस्त गर्दी पण जास्त नव्हती. नंतर इतकी गर्दी होती की माझी आई गेली होती मंदिरामध्ये नंतर, की ती बोलली की खूप गर्दी वगैरे होती. पण आम्ही जरा सकाळी गेलो होतो, सकाळी म्हणजेच की 12:30-1च्या दरम्यान आम्ही मंदिरामध्ये होतो. छान असं मंदिरामध्ये मस्त पूजा वगैरे झाली. आणि हे व्हिडिओ घेतला होता आहोने, माहितीच नव्हतं. मंदिरसुद्धा खूप मोकळं छान मस्त होतं. मग आम्ही फोटोला उभारलो होतो फोटो काढण्यासाठी, पण तो व्हिडिओ चालू होता. मग नंतर आम्ही फोटो काढले. फोटो काय टाकले नाहीत, पण लास्टचे फोटो टाकलेत ना, ते तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी तुम्ही नक्कीच ब्लॉग स्किप न करता बघा. इकडे तर मुलांना गार्डन वगैरे होतं, छान असं गार्डन होतं, पण आम्ही काही थांबलो नाही, आम्हाला वेळ नव्हता. तर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोण काल मंदिरामध्ये गेलं होतं ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हे फोटोज नक्कीच कमेंट करून सांगा कसे वाटतात, छान असतात ते. आता तुम्हाला इथे फोटोज ॲडजस्ट झालेले नाहीत, हे बघा 1-2 फोटो ॲडजस्ट झाले. तर कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.